डॉक्टर आशुतोष जावडेकर तिथेच आहेत पुण्यामध्ये. रवी कोरडे असणार आहेत आपल्यासोबत औरंगाबादमधून. नाही, रारंगढांग ही अतिशय महत्त्वाची कादंबरी आहे. डॉक्टर अरुण गद्रेंचं म्हणणं आहे त्यांच्या शेजारीच आशुतोष जावडेकर आहेत. आशुतोष जावडेकर आता एक चांगला मुद्दा आता मांडला डॉक्टर अरुण गद्रेंनी. त्यांचं म्हणणं असं होतं की मुळामध्ये जागतिक दर्जा ठरवायचा कोणी. तुम्ही कसं बघता, कुठला एखादी कादंबरी दर्जेदार आहे किंवा चांगली आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कुठल्याही चांगल्या कादंबरीचे निकष कुठले असायला पाहिजेत आणि या निकषांवर मराठी कादंबरी कुठे आहे? अत्यंत उत्तम ठिकाणी आपल्या मराठी भाषेतली कादंबरी आहे आणि हे मी MA इंग्रजी केलेलं आहे, मी शिकवतोय, अध्यापन करतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुद्दाम सांगतो. विशेषतः आज ज्या ताकदीने तरुणांच्या कादंबऱ्या येत आहेत माझ्या आसपासच्या, त्या संपूर्णतया त्यांच्या आयुष्याला सगळ्या निरखतील, चाचपतील आणि उतरवतील इतक्या ताकदीच्या नसल्या तरी त्या निष्खुणा मला नक्की दिसतात मुळात, असं वाटतं. दुसरं असं मला वाटतं की जे एडवर्ड सईद या समीक्षकांनी म्हणलं होतं की कायम आपण पाश्चात्य जगाच्या नजरेतनं आपल्याकडे का पाहायचं, आपलं म्हणून वेगळं एक आहे, विचार आहे. आणि ज्ञानेश्वरी ही कादंबरीच नाही का, खूप मोठी कादंबरी, कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेली. तो कवितेचा घाट असलेला असला तरी त्यातलं सगळं जे आहे ते काव्य हे कादंबरीच्याच मला वाटतं दर्जाचं जातं. त्या काळाला इतके जॉनर्स हे स्पेसिफिक नव्हते, इतके वाङ्मय प्रकार हे असे विवक्षित आत्ता आपण जशा वाटण्या करतो तसे केलेले नव्हते. समीक्षकही तेव्हा मला वाटतं जरा उदार हस्ते करत असतील. तर मला आणि विचारलं तर रणांगण, आत्ता नंदिनीताईंनी सांगितलं, रणांगण आणि सावित्री या दोन मला महत्त्वाच्या कादंबऱ्या वाटतात आणि दोन्ही खरं तर मिरर इमेजेस वाटतात मला. सावित्रीला आपल्याकडे फार रोमॅन्टिक नजरेने बघितलं गेलंय आणि आहेही ती, पण त्यात एक खूप सटली, खूप सूक्ष्मरित्या जाणारा राजकीय प्रवास आहे. त्याचा शेवट देखील तो भारताचा स्वातंत्र्य दिवस होतो असा आहे. तो जो मोर नाचतो लच्छीचा आणि जो अर्धवट तुकड्या तुकड्यासारखा नाचतो असं सगळ्यांनी त्यात पुशिरेगे म्हणतात. मला तर वाटतं ते भारताला उद्देशूनच त्यांनी नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताचं जे चाचपडणं आहे पुढच्या सगळ्या जगाच्या प्रवासात, तर कितीतरी वेगवेगळ्या अन्वयार्थ आपल्याला सावित्रीचे लावता येतात. राजकीय दृष्टीने तर त्याकडे अजून फारसं बघितलं गेलं नाही. त्या अर्थाने मला सावित्री ही दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात घडलेली आणि रणांगणे घडलेली एक प्रत्यक्षरित्या राजकीय जाणीवेवर बोलणारी आणि एक अप्रत्यक्षरित्या जाणीवेवर बोलणारी अशी कादंबरी वाटते. तुम्ही मला सार्वकालीन महान कादंबरी विचारलं तर मराठीत खूप चांगल्या कादंबऱ्या. सार्वकालीन हा जरा शब्द जड वाटतो थोडासा मला, कारण प्रत्येक काळाचा शेवटी संदर्भ असतो. आज समजा मी मुळारंभ लिहितोय किंवा आज इथे अजून आपल्याबरोबर लेखक आहे, रवी कोरडे उत्तम कविता लिहित आहे, P. विठ्ठलसारखा कवी लिहितोय, ओंकार कुलकर्णीसारखा एखादा नवीन कवी आहे. त्यांच्या ज्या जाणीवा आहेत त्याची आणि 100 वर्षापूर्वी समजा किंवा आत्तामध्ये ययाती लिहिलंय त्याच्या आधीच आहे, याची तुलना कितपत होऊ शकेल याविषयी मी साशंक. मानव जातीला दाद घालणारी अशी कलाकृती म्हणजे कशी हे आता सांगणं अवघड आहे. आशुतोष जावडेकर आहेत आपल्यासोबत. आशुतोष जावडेकर, मगाशी डॉक्टर गद्रे असं म्हणाले की मी काही मराठी साहित्याचा प्राध्यापक वगैरे नाही बुवा, त्यामुळे मी माझी व्याख्या अशी करतो असं म्हणून त्यांना सोयीची अशी एक व्याख्या करून टाकली अभिजात साहित्याची. आता तुम्हाला ती सोय नाही कारण तुम्ही प्राध्यापकच आहात. मला सांगा, अभिजात साहित्याकडे तुम्ही एक प्राध्यापक म्हणून कसं बघता, काय म्हणणं आहे? एकतर मी प्राध्यापक आहे पण त्याचबरोबर मी डेंटिस्ट देखील आहे. त्याच्यामुळे मला वाटतं मी दोन्ही समाजाचा एक साधा घटक म्हणूनही बघू शकतो, साहित्याचा अभ्यासक खरं म्हणून या प्राध्यापकपेक्षा. मला काय वाटतं माहिती आहे का, की कुठेतरी आपण कथा, कादंबरी हे सगळं साहित्य अभिजात या सदरामध्ये मोडतोय आणि माहितीपर जो मगाशी तुम्ही शब्द वापरला, ज्याला आता प्राध्यापकीय संज्ञा वापरायची तर तथ्याधिष्ठित लिखाण असं आपण म्हणतो, हे कुठेतरी सगळं म्हणजे ते प्रवास वर्णनं असू देत किंवा कितीतरी आत्ता येत आहेत नवी पुस्तकं मराठीत, हे सगळं अभिजात नाही असंही कुठेतरी होतंय. पण आता तुम्ही बघा की गणेश मतकरीसारखा उत्तम लेखक आहे जो चित्रपटांची समीक्षाही तितक्याच सक्षमपणे करतोय आणि जो आत्ता कादंबरी घेऊन देखील मागच्या वर्षी आलाय. मी स्वतः संगीताची समीक्षा करतोय. माझं पहिलं पुस्तक नवे सूर नवे तराणे बॉलिवूड संगीतावर बोलणारं पुस्तक आहे आणि दुसरी कादंबरी आहे. तर कुठेतरी अभिजातता आणि पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध जे सपोजेडली होतं साहित्य, या दोन्हीच्या सीमारेषा पुसट होत आहेत असं मला राहून वाटतं. साधं उदाहरण देतो. झुंपा लहरेची नेमसेक कादंबरी जगभर गाजली, त्याच्यावर पिक्चर आला. ती अभिजात आहेच, अगदी उघडपणे आहे.
पण त्याच्यात देखील किती छोटे छोटे असे घटक आहेत जे तद्दन व्यापारी अशा बाजारू अशा कादंबऱ्यांमध्ये आढळतील असेही काही काही घटक आपल्याला त्यात आढळतात. आणि याच्या उलट सांगायचं तर प्रवास वर्णनासारखा एखादा वाङ्मय प्रकार ज्याला आपण खूप दुर्लक्ष करतो. खरं मी माझ्या मिळून साऱ्या जणी मासिकामध्ये सदर चालवलं, त्यात समीक्षा केली लेखिकांच्या प्रवास वर्णनाची. त्यात असं मला जाणवलं की सुलभा ब्रह्मनाळकरांसारखी एखादी लेखिका आहे जी त्या प्रवास वर्णनाला एखाद्या कथेचा उत्तम अभिजात कथेचा दर्जा प्राप्त करून देऊ शकते. त्यामुळे कुठेतरी आपण हेही जे वर्गीकरण करतोय की अभिजात वाङ्मय प्रकार आणि प्रसिद्ध वाङ्मय प्रकार या सगळ्या सीमारेषा जागतिकीकरणाच्या नंतर पुसट होत आहेत. मला मगाशी कोणी मुद्दा उपस्थित केला आठवत नाही, पण फार चांगलं त्यांनी सांगितलं, मला वाटतं खैरनार सरांनी, की सगळ्या जे पोस्ट मॉडर्न म्हणजे उत्तर आधुनिकतावाद वगैरे संज्ञा तर खरंच आहे आपली मराठी समीक्षा बवंशी मला अस्तित्ववादातच फार म्हणजे उत्तर आधुनिकतावादही आत्ता असं येतोय तिथे अडकलेली वाटते. परवा नाशिकला पुळारंबला एक पुरस्कार मिळाला. त्यावेळी मी बोलताना असं म्हटलं की पुरस्कार, चांगला पुरस्कार, लॉबिंग न केलेला पुरस्कार हे देखील समीक्षेचं एक अंग जगभर मानलं जातं. बरोबर. आशुतोष जावडेकर एकूण समीक्षेबद्दल आपण बोलत राहू. आशुतोष जावडेकर, नंदिनी बरोबर. मुरली खैरनार, माझा वेळ संपलाय, पण अतिशय महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडले. मराठीतल्या महत्वाच्या कादंबऱ्या कुठल्या असं आपण विचारलं सगळ्या नामवंतांना. नावं पुढे आली कोसला, पण लक्षात कोण घेतो? रणांगण, रारंगढांग, सावित्री आणि मृत्युंजय ही नावं पुढे आली. एकूण म्हणणं असं आहे की मराठी साहित्य एका चांगल्या वळणावर उभं आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाही, ते आश्वासक टप्प्यावर आहे. पण तरी सुद्धा अजूनही बदललेल्या काळाचं भान मराठी साहित्याला पुरेशा प्रमाणामध्ये आलेलं नाहीये. काळ बदलतोय, जग बदलतंय, त्याचं भान त्या प्रमाणामध्ये आलेलं नाहीये. ते भान निश्चितपणे आलं तर खऱ्या अर्थानं मराठी साहित्य अधिक समृद्ध होईल, मराठी कादंबरी अधिक समृद्ध होईल. आणि त्या दृष्टीनं नव्या पिढीकडून, तरुणांकडून जास्त अपेक्षा. तरुण फार चांगलं लिहितात, फेसबुकवर लिहितात, अन्यत्र लिहितात, ते आणखी चांगलं लिहित जातील आणि मराठीचं हे दालन आणखी छान समृद्ध श्रीमंत होईल अशी अपेक्षा. शेवटी साहित्य संमेलनांमध्ये साहित्याविषयी काही चर्चा होतेच असं नाही, म्हणून त्यापेक्षा सकस चर्चा आपण घडवली. सगळ्या नामवंतांचे आभार. खरं म्हणजे सगळ्याच नामवंतांनी जे मुद्दे मांडले ते मुद्दे अतिशय महत्त्वाचे होते. या प्रत्येक नामवंतांचे आभार, त्यांना शुभेच्छा. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.